मनोज जरांगे पाटील यांना आपण अगोदर दुचाकी चालवताना पाहिलेलं आहे, बुलेट चालवताना पाहिलेलं आहे. मात्र आता आज तुम्ही जरांगे पाटलांना थेट ट्रॅक्टर चालवताना पाहत आहात. कारण 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच करणार आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर सुद्धा असणार आहे आणि त्याचीच तयारी जरांगे पाटील हे करत आहेत. दादा, काय नेमकं ट्रॅक्टर घेऊन आज प्रॅक्टिस करताय तुम्ही? काय नेमका उद्देश आहे आज ट्रॅक्टर चालवण्याचा? हे आमचं शेतकऱ्यांची लक्ष्मी, हे आमचं वाहन आहे. आम्ही याच्यावरती शेती कसतो आणि शेती कसून आम्ही देशाला अन्नधान्य पुरवतो. या शेतकऱ्याचं या कुणबी जी कुणबीक म्हणली जाते आजोबा पंजोबाच्या काळातले, हे आमचं वाहन आहे आणि हेच वाहनं घेऊन आता सगळे बांधव मुंबईकडे निघाले. तर आपणही आपण हात घेतला पाहिजे, कारण मी पहिल्यांदाच ट्रॅक्टरवरती आज सकाळी बसलो. असं ट्रॅक्टरवर मी कधी बसले नाही. गाडी मला हाणता येते हे खरं आहे, परंतु गाडीवर सुद्धा मी 6-7 वर्ष झालं बसलो नाही. परंतु आज ट्रॅक्टरवर पहिल्यांदा बसलोय, कारण आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत. आम्हाला शेती कसायची सवय, सगळे कामं आम्हाला येतात. पण आता मात्र समाजाच्या खांद्यावर दूर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याच खांद्यावर दूर आहे. आपल्याला आपला प्राण जरी गेला तरी समाजाचं आणि हे कल्याण करायचं, कारण हे आमची लक्ष्मी. दादा, अंदाजे किती ट्रॅक्टर आणि किती गाड्या या मोर्चामध्ये असतील? बाप, ते आता इथून पाठीमागा आकडा होता, पण आता मोजणं खूप कठीण दिसायला लागले, कारण समाज मात्र मोठ्या संख्येनं मुंबईकडे निघाला. त्यामुळं हे साधा विषय आता आकड्यात सांगण्यासारखा नाही राहिला. आपल्याला जास्तीची पब्लिक दिसणार आहे तुम्हाला पुणे सोडल्याच्या नंतर मुंबईच्या परिसराकडे. एकदा वाशीकडे बघा, इतक्या कोटीत मराठी दिसतील की मोजणं सुद्धा सरकारला शक्य होणार नाही. बरं दादा, आता आपण हे ट्रॅक्टरची संख्येचा विषय काढला, वाहनांचा काढला, लाखो मराठा बांधवांचा काढला, पण प्रश्न आता हा आहे की आपण मुंबईमध्ये एकूण किती मैदानांसाठी परवानगी मागितलेली आहे आणि तिथे मैदानांसाठी परवानगी मिळालेली आहे का? वाहनाच्या पार्किंगचा विषय कसा असेल? 20 ते 27 मोठे ग्राउंड तिथं मागितलेले आहेत आपण, परंतु आता आम्हाला तिथं जागा आवश्यक आहे. आम्ही जाणार आहे, हे मात्र आता सरकारची ती जबाबदारी आहे. आम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, कारण आम्ही शांततेत यायला लागलो आणि देशातलं हे सगळ्यात मोठं शांततेचं आंदोलन आहे. याच्यापेक्षा दुसरं असू शकत नाही. मला सांगा, आता लाखोंच्या संख्येने तुम्ही तिथे जाणार आहे. हा मोर्चा सर्वात मोठा मोर्चा असेल, पण या मोर्चामुळे सरकारवर दबाव पडेल का असं तुम्हाला वाटतं का? आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली निघेल का? सरकारला तो काढावाच लागणार आहे. काही करायला सरकारने जर तो काढला नाही तर हे सरकार एक मोठी जात मराठा समाजाचा काहीतरी जाणून बुजून घोर अपमान करतंय, जाणून बुजून देत नाहीये. हा संदेश जाणार आहे ना, हा संदेश नुसता महाराष्ट्रात जाणार नाही, तर जवळपास 13 ते 14 राज्यात मराठा समाज प्रचंड ताकदीने हे सगळ्या राज्यात हा संदेश जाणार आहे. नाविलाजानं मराठा समाजाला वेगळी भूमिका घेऊन पूर्ण आमच्या लेकरांचं आयुष्य जर उद्ध्वस्त व्हायला लागलं तर यांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम मराठा समाज केल्याशिवाय सोडणार नाही. आजच्या पत्रकार परिषदेत तुम्ही असे म्हणालात की बाहेरच्या राज्यातल्या, हरियाणातला किंवा बाहेरच्या राज्यामध्ये जो मराठा समाज राहतो तो सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्या बाबतीत काय मेसेज आहे तुम्हाला? नाही, आणखीन सरकार जर शहाणं झालं तर आम्ही त्या भूमिकेत आणखीन हात घातलेला नाही. परंतु जर आता आम्हाला तुम्ही काही ट्रॅप करणार असाल, आम्हाला आंतरवालीसारखा पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल शांततेच्या आंदोलनाला, तर कारण मराठा इथंच आता करोडोनं सहभागी झालेला आहे. हेच आंदोलन जर कोणाला गालबोट लावायचा प्रयत्न केला, एखाद्याला हात लावायचा जर प्रयत्न केला आमच्या आंदोलकाला, हेच आंदोलन वर्षानुवर्ष बंद होणार नाही. राज्यातल्या इतक्या ताकदीनं लोक रस्त्यावरती उतरणार आहेत. पण हे जर देशाकडे गेलं तर सरकारचा राजकीय सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. बरं दादा, मला सांगा, आज जो मसुदा तुम्हाला आता आलेला आहे, जो सरकारनं तुम्हाला शिष्टमंडळानं तुम्हाला व्हॉट्सअपला टाकला, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आणि मुद्दाम म्हणून जाणून बुजून सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करताय असं तुम्हाला वाटतं का? कारण वारंवार फेऱ्या होत आहेत चर्चेच्या. नाही, नक्कीच ना. चर्चा किती दिवस करायची? तुम्हाला मसुदे किती दिवस द्यायचे? व्याख्या आम्ही सगळ्या स्वारीची किती दिवस द्यायची? तुम्ही 54 लाख नोंदीचं काय केलं हे विचारलंय. आज 2 महिने झालं, 1.5 महिना झाला मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही केलंय काय त्या 54 लाख नोंदीचं? त्या का दिल्या नाही? त्या दिल्या तरच आजच्या मसुद्याचा उपयोग नाही. त्या मसुद्याचा काय उपयोग नाही? काय उपयोग नाही त्या सगळ्या स्वाऱ्यांच्या अध्यादेश काढलेला. तर तुम्हाला अगोदर 54 लाख नोंदी ज्या भेटल्यात त्या सगळ्या 54 लाख मराठा बांधवांना आरक्षण द्यावं लागणार आहे, तरच याला कुठेतरी अर्थ नाही, तर काय अर्थ राहणार नाही. 20 तारखेचा मोर्चा नक्की होणार. आरक्षण मिळालं तरी आम्ही मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तर जाणार. मिळाल्यावर गुलाल घेऊन जाणार आणि भारत देशात
इतका सन्मान सरकारला कोणीच दिला नसेल की त्याच्या डोक्यावर गुलाल टाकायला लोक गेलेत आणि त्यांनी नाही दिलं. मग मात्र आम्ही आरक्षण आणायसाठी मुंबईला चाललो. शेवटचा मेसेज काय सरकारसाठी? आता त्यांना काय त्यांच्या हातात आहे, आमच्याकडे काय नाही. त्यांचा मेसेज त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही दिलेला आहे, त्यांनी त्याचं ठरवावं काय करायचं ते. आम्ही मात्र मुंबईकडे निघणार. तर अशा प्रकारे जरांगे पाटील हे मुंबईला 20 तारखेला आंतरवाली सराटीकडून कूच करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मोर्चा हा मुंबईला जाणार. जर आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन सरकारचे विजयासाठी, आमच्या विजयासाठी आम्ही तिथे जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, आंतरवाली सराटी.